आलेली देणगीच जणू. लोकसंस्कृती म्हणजे त्या समाजाचं प्रतिबिंब आणि अस्सल मातीशी नातं सांगणारी लोककला म्हणजे त्या समाजाची ऊर्जा. गोवा हे महाराष्ट्राचं धाकटं भावंड. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील लोककलेचा महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. गोवा संचालनालय लोककला अकादमी मुंबई आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम नुकताच पार पडला. गणपती बुनला आम्ही फिरते भटजी आमका कळणार रे हांगा तुमचो रनमलाचो कार्यक्रम असा आणि त्यात तुमचो आराध्य दैवत गणपती असा. म्हटलं गणपतीची पूजा करावी आणि दक्षिणा घेऊन जावी. या पारंपरिक लोककलांचा वारसा हा आधीच्या पिढीकडून युवा पिढीकडे यावा हा त्याचा मागचा उद्देश असतो. आणि या लोककलांचं जे प्रयोग विज्ञान आहे किंवा हे जे प्रयोगाचं शास्त्र आहे ते विकसित व्हावं. नृत्य, संगीत, अभिनय आदी वेगवेगळी जे रंगघटक आहेत त्या रंगघटकांचा या ठिकाणी अभ्यास व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. अस्तंगत होत जाणाऱ्या पारंपरिक लोककलांचं जतन, संवर्धन आणि संशोधनाचं काम याद्वारे सुरू आहे आणि त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून हा गोव्याचा लोकनाट्य महोत्सव आहे. आता थोडं गाणं होऊ दे की. हो गाणं होऊ दे. धाकटी आज तू लय चांगली दिसते. अरे त्याचं रे काय तुला आवडलं? के झालं? चांगली दिसते तुला क्या कशाला म्हणायला पाहिजे म्हटली म्हणके झालं. तो थोड़ा गाना हो दे. गोवा में 7-8 नाट्य प्रकार की शैलियां हैं और ये बहुत अच्छी बात है कि इतनी प्रकार की शैलियां हैं और आज भी प्रचलन में हैं. तो ये सारी शैलियां क्यों ना हमारे मेंबर स्टेट्स में नाट्य प्रेमियों को, नाट्य रसिकों को बताई जाए और उनको इन शैलियों के बारे में पता हो. इसी उद्देश्य को लेकर के हमने ये समारोह यहाँ लोक कला एकेडमी मुंबई यूनिवर्सिटी के सहयोग से आयोजित किया है. यातून एकच संदेश हा आपल्याला द्यायचा आहे की लोककलांचं जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासन तर त्यांच्या परीने काम करतच आहे, पण मुंबई विद्यापीठ सुद्धा आपल्या परीने लोककला अकादमीच्या अनुषंगाने हे काम करत आहे. लोककला अकादमी तळागाळातील गावगाड्या बाहेरच्या ज्या लोककला आहेत या लोककलांना मुंबईसारख्या नागरी भागामध्ये एक नागरी रंगमंच त्यांना उपलब्ध करून देऊन, लोककलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून देऊन लोककलावंतांची लोककला ही या प्रोसिनियम आर्टच्या बंधनामध्ये कशी ती लोकांपर्यंत जाते याचा हिरिरीने प्रयत्न करत असते. या उपक्रमामुळे गोव्यातील लोककलाकारांसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. आज घडीला लोकसंस्कृती लोप पावत असताना लोककलेची ही देवाणघेवाण महाराष्ट्र आणि गोव्यातील लोककलाकारांसाठी नवीन क्षितिजे उघडी करून देत आहे. लोककला जतनासाठी हाती घेतलेल्या या अनोख्या उपक्रमास आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आता वळणार आहोत संगीताकडे. झी मराठीवरील सारेगामा लिटिल चॅम्प्स मध्ये कौतुक झालेल्या अवंती पटेल तिचा कलांगण प्रस्तुत अल्लड हा अल्बम काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला. साजन साजन माझे मन गाते, साजन साजन माझे मन गाते, शरदाच्या चांदण्यात याद त्याची येते, शरदाच्या चांदण्यात याद त्याची येते, शरदाच्या चांदण्यात याद त्याची येते, साजन साजन माझे मन गाते, साजन 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 गाते. अवंतीच्या या अल्बमला वर्षा भावे यांनी संगीत दिलं असून या प्रकाशन सोहळ्यास यशवंत देव, पंडित शंकरराव अभ्यंकर, डॉक्टर मनोहर जोशी यांनी उपस्थित राहून तिला आशीर्वाद दिले. अवंतीची गाणी मी सारेगमच्या वेळची तरी जवळजवळ सगळी ऐकली. अवंती खरोखरच फार गुणी मुलगी आहे आणि अशा गुणी मुलीचं कौतुक करावं किंवा शुभेच्छा द्याव्यात या विचाराने मी या ठिकाणी उपस्थित आहे.
आजूबाजूला पहा तुम्हाला लगेच दिसून येईल, आजूबाजूला पहा तुम्हाला लगेच दिसून येईल, तुमचा आमचा बॉडी पार्ट सारा आहे मोबाइल मोबाइल। अवंती में ये भी मैं समझता हूँ एक प्रतिभा भगवान की दी हुई है कि उसका भाव पक्ष बहुत ही सुंदर है। शब्दों को किस तरीके से कहाँ कहना है बहुत सुंदर तरीके से वो कही हैं और मुझे बहुत खुशी है कि इतनी कम उम्र में उसने इस किस्म का एक सीडी नया जो पहला ही शायद उसका है उसको जैसे पेश किया है इससे मुझे बहुत खुशी हुई। अवंती पटेल म्हटल्यावर आपल्याला सारेगम डोळ्यापुढे येतो। त्यात ही पोरगी छान गात होती आणि काय योग आहे आता तिची सीडी आलेली आहे। आज तिचं वय बघून तुम्ही ती सीडी ऐका आणि तुम्ही कल्पना करा या वयात जे ही पोरगी इतकी चांगली गाते तो पुढे जाता ही कुठे जाईल। Let us then be up and doing with a heart for any fate, still achieving, still pursuing, learn to labor and to will. अवंतीच्या या नव्या अल्बमसाठी आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते। पुन्हा भेटणार आहोत हाऊसफुलच्या पुढच्या भागात। तोपर्यंत बाय।